अगं आई काय? काय नाही गो, जरा निसटला हातातून. मग लक्ष दे ना जरा, काय चाललंय तुझे? काय गो, काय झाला? काही नाही, निसटलं, माझ्याही हातून निसटलं. मला काही कळे नसतं झालंय सध्या. अगो माका बोललस तू, तुझं पण तेच चालला. आई आई तुम्ही दोघी बाहेर बसा, मी करते सगळं. अगो इतकं सगळं नाही, तू शांत कशी? अम्मांशी जरा समजुतीने बोलायला हवं होतं का ग? बोललो की, समजुतीनंच बोललो ना आपण. नेहमी त्यांना समजून घ्यायचाच प्रयत्न केला आई. त्यांच्या कलाने घेताना स्वतःच्या स्वाभिमानाचाही विचार केला नाही. कित्येकदा अपमान केलाय त्यांनी माझा, पण त्याचाही इशू केला नाही ग कधी. हो पण त्या वयानं मोठ्या आहेत, अनुभवानं मोठ्या आहेत. तुझ्यासारखंच मानलं मी त्यांना, म्हणून तर ऐकून घेतलं ना त्यांचं. पण प्रत्येक गोष्टीत चांगलंच शोधलं मी. त्यांच्या बोलण्यातला चांगला अर्थ तेवढा घेतला आणि बाकी सगळीकडे दुर्लक्ष केलं. पण कितीही करा, त्यांना कमीच पडतंय. अजूनही त्यांना काहीतरी कमीच दिसतंय, काहीतरी खटकतंय. त्यांना हवी तशी बहू बनायचा पुरेपूर प्रयत्न करूनही त्या समाधानी नव्हत्याच आई. त्यांच्या पद्धतीने वागता वागता माझ्यातली मी हरवून बसले. आई, त्या डोक्यावरच्या पदराच्या ओझ्याखाली माझं अस्तित्व दबून गेलं होतं. एखाद्या घरची सून व्हायचं म्हणजे आपल्या आयुष्याला एक नवीन पैलू मिळतो ना, की आहे ते सगळं संपण्याची सुरुवात असते. अगं गौरी, आई, तू सावंतांची सून म्हणून या घरात आली, त्यानंतर तुझ्यातली तू हरवलीस. आजी या घरात राहायला आली तेव्हा तिचा स्वाभिमान दुखावला गेला नाही ना. तुझं, आजीचं, निशा बहिणीचं या घरात आपापलं अस्तित्व आहे. जसं बाबा आणि नचिदादाचं आहे तसंच माझंही अस्तित्व आहे ना, स्वत्व आहे. हो, मी शिवकुमार शुक्लशी लग्न केलं असलं तरी मूळची मी गौरी मधुसूदन सावंत आहे, हे कसं विसरू? खरंय, त्या माझ्या सासूबाई आहेत, माझ्या नवऱ्याची आई आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी तुमचा अपमान करायचा आणि मी तो सहन करायचा. यापुढे हे शक्य नाही आहे. तुमचा अपमान मी सहनच करू शकणार नाही. आणि तुमचाच का, माझ्या आयुष्याशी जोडलेल्या कशाचाच आणि कुणाचाच अपमान मी सहन करणार नाही. मी मराठी आहे. मला माझ्या संस्कृतीचा, संस्कारांचा, माझ्या भाषेचा, माझ्या विचारांचा, व्हॅल्यूजचा अभिमान आहे. आणि त्या सगळ्याचा मान ठेवायची आणि ठेवायला लावायची धमकही माझ्यात आहे. अगो जावई बाबूंसारखं बोलूक लागलीस. मी त्यांचीच मुलगी आहे ना आजी. त्यांचे गुण, त्यांचे संस्कार, त्यांची जिद्द हीच माझी ताकद आहे. त्या संस्कारांमुळेच आजवर शिवला साथ दिली मी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलंच सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया